रसिक मित्र हो, नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा इचलकरंजी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि मनोरंजन मंडळ इचलकरंजी या चारही संस्थांच्या वतीने पुस्तकाच्या पानोपानी हा अभिवाचनाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मागील भागास आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. आजच्या भागात आपण एक कथा ऐकणार आहोत. भास्कर चंदनशिव यांची एका गरीब शेतकऱ्याची व्यथा आणि आक्रोश मांडणारी लाल चिखल ही कथा. या कथेचे सादरीकरण करणार आहेत श्री शिरीष कुलकर्णी. त्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची छोटीच पण मोठा आशय सांगणारी, एका कष्टकरी स्त्रीची वेदना मांडणारी यमक दुष्काळी ही कविता. या कवितेचं सादरीकरण करीत आहेत अर्चना होगाडे आणि कवितेचं रेखांकन केलेले आहे श्री रमेश सुर्वे मुंबई यांनी. मंडळी, राम राम. घंटी वाजली, शाळा सुटली आणि तुंबून धरलेलं पाणी फुटावं तसं दारा तोंडून पोरं वाहत सुटली. शाळेच्या समध्या पटांगणात चिरमुर उधळल्यासारखं झालं. घोळक्या घोळक्यानं रस्तं तुंबत चाललं. पेठतली पोरं पेठत घुसली, घरं जवळ करीत निघाली. बऱ्या घरच्या सायकली घंटा वाजवीत गर्दीतून वळण घेत सगळं निघाल्या. उगतच आपण आपल्याला अवकीत जवकीत साळुंक्याच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी समदा रस्ता कालवून सोडला. मास्तर प्राध्यापक सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली होती. आम्ही खेड्यावरची पोर दप्तर पाठीशी टाकून निघालो. पण माझ्या मागं वेगळीच घाई लागलेली. सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धीच शाळा होती. बाजारगावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या कोंबड्या बैल माळवं दाळी दुळी इकरी टिकरीला जमल तसं सगळं साहित्य आणलं. तर गाडवं घोडी गाड्या सायकली असल्या वर्दळीनं समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. ह्या बी घाईनं बाजार तळाकडे निघालो. पायात गती तशी टकुऱ्यात वेगळीच चाती फिरत होती. आबाना आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं, बापू या बघ, गेल्या बाजारसारखं करू नको. नीट पेटच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठेवू बघ. काय एखादा तास बुडाला तर बुडाला. होय म्हणून मी रस्त्याला लागलो. नदीच्या बाहेर सडकाला लागलो की मी वही काढायचो आणि चालता चालता वाचायचो. कळंबा पस्तूर सहज अभ्यास व्हायचा. तसं शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो. समध्या वर्गात वार्ड नंबर होता. पण ह्या वर्षी मॅट्रिक होती. आबाला माईला मोफ समजून सांगितलं. पण आबाचं गणितच वेगळं. मनात असून बी त्याचा इलाज नव्हता. आणि मी उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरवलं. पण ह्यो सोमवार माझ्या मुळावरच याचा. आणि एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं मी चमकून मागं बघितलं. अरे बाप या, अरे लेका किती हाका मारल्या र. काळ्याचा गिना जाजावल्यागत झाला. का काय झालं? तो या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिना एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि वय नाही करता करता माणसात इरगळून बी गेला. हातातली भाकर मी दप्तराच्या पिशवीत कोंबली. तारांचं कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळावर आलो आणि चांगली जागा मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगडं पोतडी करंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडतच राहिलो. चौकड दुकानाची मांडामांड चालली होती. गाड्या हातगाड्या फिरत होत्या. चावाल्याच्या कडकड किटल्या फिरत होत्या. पालं कनाती ठोकल्या जात होत्या. चांभार मोच्यांची दुकानं थाटत होती. कातडी सागळीचा घोंगता वास पसरत होता. झाडू फड्याची आणि चराठा दोरखंडाची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाईनीत थाटत सजत होत्या. तांबोळी भुई गिरायकाची वाट बघत होतं. म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हिरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबवर पसरून टाकलं. त्याच्यावर 2-4 दगड वजन म्हणून ठेवलं. आबान माहीत बसत्यात आणि आपली जागा
मी पुन्हा एकदा समतीकडे चक्कर टाकली. एक मोकळी जागा हिरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडंच मेघ ठोकणाऱ्या माणसाला जवळ जात विचारलं, मामा ही जागा खुली आहे ना? काय मांडायचंय? उलस माळवाय. कोण गाव? हसा गाव. हा जरा पलीकडे सरून बस. उलसंग उसाचं टाकी तिथंच दप्तर मांडीवर घेऊन मी बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडे एकदा नजर टाकून मी भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडी चाबलीत राहिलो. दर बाजारी आपण बी भाजीपाला माळवा आणतो. घसा फाटूस तर वरडून सरडून निघतो, आरडून वरडून बोलतो. राखरीला काय आहे? वाळूत मुतल्यागत फेस ना पाणी. ह्या विचाराच्या तंद्रीत हा काय ऐकू आली. अरे ये पोरा. तसं मी दचकून वर बघितलं तर आमच्या गावचा सटवा तेली. मी त्याला विचारलं, आबान माय दिसली का? येड्या, अरे तू हितच तप घालीत बस. अरे म्हातारं मरणाचं वजं घेऊन बाजारात हिंडायलंय की. तुला जागा धरायचं सांगितलंय की जणू. तसं म्या टाचा उचलू निरखायलो. मिरच्याच्या लाईनीतनं म्हातारी 2 वजी घेऊन यायला लागलेली दिसली. तसं म्या पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वजं उरी खांदी घेतलं. म्हातारी धपापली होती. हुसाचं टाकून बोलली, बापू हळूच माय, पोटा फिटा दुखल. आणि म्या दावलेल्या धोत्राकडं कांद्याचं वजं घेऊन निघून बी गेली. तिनं आणलेलं गवारीचं ठिकं उघडून म्या बघितलं. हिरव्या गार लसलशीत शेंगा. म्या पोत्याचं तोंड घडीनं गिरायकाला दिसलं अशा पद्धतीनं पसरून ठेवलं. म्हाताऱ्याच्या बी 2 डाली माईनं तिकडंच उतरून घातल्या. म्या माझं दुकान लावून आबाकडे गेलो. टमाटाच्या 2 मोठ्या मोठ्या डाली बघून माझा ऊरच धपापला. एवढं वजं आबानं टकुऱ्यावरच आणलं होतं. टमाटे फुटत्याल म्हणून कावडीगत खांद्यावर आणलं होतं. आबाबरोबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल ताजी ताजी टमाटी. आबानं उभं राहू समत्या बाजारावर माळव्याच्या लाईनीत नजर टाकली आणि मायला जिकडं तिकडं लाली लालच आहे. सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजून सांगितलं आणि पैसे सांभाळ म्हणून जतिवलं आणि कसल्या तरी उसण्या बळानं आरुल ठोकली. चला ये चला, लाल टमाटी सस्ती लावली, चला लाल टमाटी सस्ती. आणि सस्तीवर जोर देऊन आबा आरडत राहिले. तशी माय बी आरडू लागली आणि मी हळूहळू आपल्या जागेकडे निघालो. म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी. भावाचा कानूसा घेण्यासाठी मी शेजारच्या माळवेबालाचा अंदाज घेतला आणि मनातला सवाल केला. म्हणलं, मामा हे माळवं ठोकीनं इकल्याला परवडतं का असं बसून इकल्याला परवडतो? शेजाऱ्याला पोराचा सवाल जरा पोखतानी येवारी वाटला. अरे असं बसून इकले आलं कसं ऐकल? असलंच फायद्यात पडतंय. हा, मी त्यातलं बोलणं समजून घेतलं. पर इकणाराचा रोजगार, टकुरावरनं भायाची मजुरी असलं जेव्हा मी बोलायलो तेव्हा तो बोलला, ह्या बागवानाली कसं परवडतं रे? अरे ह्या देण्या घेण्यातून तर त्यांचा परपंच चालतो या, पण आपल्याला ते दांडी मारायचं जमत नसतंय. हा, म्हणजे मेहनत करून पिकवणारा वांद्यात, पण हे दलाल अडतं मात्र फायद्यात. काय खरं आहे? माझ्या मनात वेगळंच गणित जुळत चाललं आणि आतल्या आत घसरत चालल्यागत वाटायला लागलं. तसं मी त्याला बोलत बोलत विचारलं, आणि मामा हे भाव कोण ठरवतंय हो? कोण कशाला ठरवतंय? आपलं नशीब म्हणायचं आणि ग बसायचं. भावा घ्या घ्या, हिरवी मिरची घ्या, हिरवी मिरची स्वस्त लावली, ताजी हिरवी मिरची. पाहुण्याची भवानी झाल्यानं त्याला बी चेव आला होता आणि माझ्याकडे बघून तो म्हणाला, अरे ए पोरा, अरे मुका राहिलास तर गाठुड गावाकडे न्या लागल.
बैलाला खाऊ घालावं लागल. अरे बोलल त्याचं हुलगं इकत्यात, मुक्याचं गहू बी कुणी विचारत नसतंय का. आता बाजार चांगलाच भरला होता. चांगली गिराईक पिशव्या घेऊन हिंडत होती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजार बघत होत्या, भाव करीत होत्या. 10-5 पैशाची हुज्जत घालताना मला त्यांची चिड यायची, कीव वाटायची. पण हे गिराईक येताना 2-2-3-3 जमून यायचं, घोळका घालून बसायचं, माल चिवडून बघायचा, किलोचा भाव करून छटाक पावशेर मागायचं आणि उठताना सुट्ट नाही म्हणून 10-5 पैसे कमी टाकून निघून बी जायचं. 10 पैशाच्या कोथमिरीसाठी समदा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिराईक बरं, पण बायकांची हुज्जत मला समधी ठाव होती. पैसा मागं पैसा जात होता. माणसं कुणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती. शेतात राबणारी मजुरं सोमवारचा वायदा करणाऱ्या फाटका मालकाला हुडकत होती आणि तसली मालकं आडत्याच्या हातापाया पडत बसली होती. तर कुणी बैल म्हशी बाजारात मांडल्या होत्या. शेळ्या, अंडी, कोंबड्या, बोंबील, मासळी समध्याचा मास एकमेकात मिसळून गेला होता. भाजीपाला, पसाकुडता, पिशवीने आणलेला धान्य धुन्याचा माल मात्र बसला होता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट होत होती आणि कांडी बत्ताशासाठी पोरं चिरकत आरडत होती. पाहुण्या रावळ्याच्या गाठीबिटी बी होत होत्या आणि दारुगुत्त्याकडे गेलेल्या आपल्या नवऱ्याला बायका धुंडीत होत्या. आपल्या परपंचावर थुकत होत्या. देवाला शिव्या घालीत पोराच्या पाठीत रपकं घालत होत्या. आणि एकाएकीच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला. बाजूला बघितलं तर आबा उभं राहून आरडत होतं. हात वर करू करू चिरकत होतं. त्यांच्या घशाला कातर लागल्यागत वरड चिरकत होतं. माईचा बी आवाज त्यांच्या मागोमागच यायला लागला. मला आतल्या आत डुचमळ्यागत झालं, उगच भरून आल्यागत झालं. आपण बी उठावं, कसा पाठूस तर आरडावं. पण मला समोरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या घोळक्याने यायच्या, माझ्याकडं तिरकं बघत हसायच्या. तर केव्हा मुद्दामच शेजारच्या माळवेवाल्याशी भाव करून मोडून निघून बी जायच्या. दुसरी दिवशी वर्गात अवघडल्यावानी व्हायचं, जीव बारीक बारीक व्हायचा. हा पर मास्तर मुद्दाम माझ्याकडून घ्यायची. धंद्यात लाज बाळगू नये असं सांगायची. आता माझा बी जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनघा देशमुख, विमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातनं बघत निघून गेल्या. मी तोंडावरला घाम पुसला. त्यांच्याकडे बघता बघताच एकदमच आबाचा आवाज आला, चला चला, सस्ती लावली बिनबी ह्याची टमाटी, लाल लाल टमाटी, मस्त सरकारी टमाटी घ्या टमाटी. पर गिराईक याचं टालीत हात घालून बघायचं, चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून बी जायचं. आबाचा राग तसा उसळून यायचा. त्या काळ्या चष्म्यावाल्याकडं खाऊ का गिळू असं डोळे फिरवत बघायचं. पर तसंच घटाघटा गिळून शिस्ताईनं सांगायचं, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. तसं ते माणूस काहीतरी बुटबुटत निघून बी जायचं आणि आबा गळ्याच्या दोऱ्या ताण ताण वारडायचं. मधीच माईला बी टोचणी देऊन सांगायचं, अगं मुकी झालीच काय हेडांबा, हा आरडक्या उसण असल्यावानी. आणि आपणच मोठ्या आवळीत आरडत उठायचं. आरडताच माझ्याकडे बघायचं आणि तिथूनच शिव्या हसून गरजायचं, अरे हे पोरा, अरे बसलाच कसा, उठून आरड की हेंद्रिया, हा उठ उठ उठ. तसा माझा बी नाईलाज व्हायचा. मी वळकी फिळकीचं माणूस बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो आणि डोळं झाकून खचून आरडायचो,
घ्या घ्या ताजी गवारी घ्या, ताजी लुसलुशीत गवारी, ताजी गवारी. लगेच डोळं उघडून मी खाली बसायचो आणि कासवागत मान आकसून बघत राहायचो. सांच्याला मी घरी गेल्यावर चिमणीमोर बसून रात जागायचो. अर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो. पुस्तकातल्या माणसाशी बोलत राहायचो. तीच माणसं मला सांगत्यात असला भास मुद्दाम करून घ्यायचो. त्यांची समधी पडताळणी करून घ्यायचो. आज बाहेर काय चालतंय आणि ह्यात काय आहे, कालचा राजा आजचा राजा ह्यांचा मेळ घालता घालता खरं खोटं पटायचं. राग संताप चीड याची. पर पुन्हा वाचत टिपणं काढीत बसायचो. कवा आबाला सवड असली तर बोलत सांगत राहायचो. आबा न माय येत असली की मी हळूच बोलायचो. आबा का र, ये की विचार की. कधी नाही ते आबानं पाठीवरनं हात फिरवत जवळ घेतले. मॅट्रिक होवस्तोवर मला कळंबातच ठेवताव का. तसं आबा खिनभर दुमतून बसायचं आणि कसल्या तरी कातर भरल्या आवाजानं बोलायचे. पोरा, अरे हे मला कळत नाही बाहेर. तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं. पर तुला तरी मी काय सांगू आणि सांगून तरी काय उपयोग. उगाचच आबाचं तोंड गैवरल्यागत दिसायचं. मला आपण उगाचच बोलला वाटायचं. माझं मलाच नंतर कसं नुसं वाटत राहायचं. पर खिनभर गप राहून तेच काहीतरी काढून बोलायचे. आबाचं बोलणं जडावलं होतं. आता शिक्षणाचं तरी कुठं काय राहिलंय, कुठं नोकऱ्या तरी बोंबलाल्यात. उद्याचं काय कुणी बघितलंय. पर बापू, ह्यातलं गणित वेगळंच आहे रे. हे बघ, शिकलेलं वाया जात नाही. पर बाजाराची अडचण आहे बघ. तुझ्यामुळं मास्तराचं, तुमच्या हॉस्टेलचं हमखास गिऱ्हाईक येते. झालं तरी एक दुकान वाढीव होतंय. आबाचं कशातूनच मन निघत नव्हतं. एक गरीब पर होतकरू पोर म्हणून विद्यार्थी वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माझ्याजवळूनच पोरं नेत होती. तेवढी चिकरी आबाला भरवशाची वाटत होती. पण मला त्या रेक्टरचं बोलणं ऐकून लाज वाटायची. उगाचच आपल्यावर दया होती असं वाटायचं. मन खजील व्हायचं. पर काही इलाज चालत नव्हता. एखादं साल वाया गेलं तर काय बिघडतंय. तेवढाच अभ्यास पक्का होतोय, परपंचाला बी हातानं हात लागतोय, असा साधा हिशोब होता आबाचा. आणि जो हिशोब त्याच्या एकदा टक्कुऱ्यात बसला की बसलाच. हे समज मला ठाव होतं. पर म्या बी मन लावून अभ्यास करीत होतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात करून अभ्यास करायचा. पर ह्यो सोमवारचा दिवसच माझा घातवार बनून याचा. माझा समजा इलाजच खोटायचा. पाप केला आणि कुणब्याच्या पोटाला आलो असं वाटायचं. आता बाजार सुटायचा वकूत झाला होता. माणसं बारीक मोठी काचकी बोचकी घेऊन गाव वाटायला लागली होती. एकनाराची घाई झाली होती आणि गिराईक भाव पाडून मागत होती. माल द्यावा तरी पंचायत आणि नाही द्यावा तर उकिरड्याचीच भर होणार होती. 4 रुपयाचं चराट दामोमांग 3 रुपयाला सांगत होता आणि 2 रुपयाचा पावशेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता. माणसं घाई करीत हिंडत होती. गाववडीनं पाय उचलत होती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरणं गिराईकच नव्हतं. नग वय करता करता 2 डालीमधनं एका डालीतली अर्धी निम्मीच टमाटी इकली ती. पीकच आवाच्या सव्वा पिकलं होतं. समजा बाजार लाल दिसत होता. भाव करताना आतडी पिळत होती. माप करताना काळेच थरथरत होतं. आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होती. 2 रुपये किलोवरनं आबा रुपया किलो म्हणून आरडत होतं.
आणि माप टाकल्यावर तोंड कसं नुसं करून 1.5-1.25 आठवू करीत होतं. बाजार आता चांगलाच फाकला होता. दुकानं हल्ली होती, माणसं पांगली होती. पण आबाचा घसा चिरकतच होता. चला 12 आणे किलो, 12 आणे, चला 12 आणे किलो लाल लाल टमाटी घ्या. पण माणसं निसती चालता चालता बघायची. आबाचा अवतार बघून पुढवत हसायची. आणि आबा चिडीला आल्यावाने मुद्दाम उभं राहून आरडायचं, चला 12 आण्याची 8 आणे झाली, 8 आणे घ्या लाल लाल टमाटी. तरी बी गिऱ्हाईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत बी नव्हतं. आणि दिवस मावळून अंधारून यायला लागलं. बाजार सुना झाला. पण आबाला याचं भानच राहिलं नव्हतं. हातात तागडं धरून उभं राहत आबा आरडतच होतं, हाका मारी चिरकत होतं. आणि न राहून एक गिऱ्हाईक आबाच्या जवळ आलं. काय सांगितलंय? गिऱ्हाईकानं नवी डाल उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघितली. 8 आणे किलो. आबाचा तसलाच तार लावलेला आवाज. गिऱ्हाईकानं 4-2 टमाटे हातात घेतली. वय पर घ्यायचं काय? गिऱ्हाईकानं खिस्सं चाचपून बघितलं. तसं चिडलेला आबा ठिसरल्यागत झालं. घ्यायचं म्हणजे सांग ना, 8 आण्याचं झालं, पर आखिरीला कितीला घ्यायचं? आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशीला बघता बघता तापली. वट थरथरल्यागत झालं. पण रागावरून आबाने विचारलं, पाहुणं अव किती घ्यायचीत? शिस्ताईनं सांगितलं तर पावशीर घेतली असती. असं म्हणून त्यानं 4-2 मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली. आणि पिशवी धरी ते गिऱ्हाईक बोललं, 4 आणे किलो धरा. काय? आबा पिसाळलं. डोळ्यातनं ठिणग्या गाळी तुटलं. समजा अंगच थरारलं. आणि कडाडून आबा गरजलं, अरे ये हायवाना, अरे जिबला हाड बसवून घे, चल उठ पळीतनं. तसा तो माणूस तटवून उठला आणि काहीतरी बुटबुटत मागं सरकत निघून गेला. आबा भुसा भरल्यागत ताटच्या ताट उभं होतं. चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाटाच्या डाली उतरल्या त्या. 4 आणे किलो, 20 पैसा किलो, 10 पैसे किलो, 5 पैसे किलो. अरे फुकट घ्या की म्हणाव, फुकट घ्या. आणि एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचवल्या. लाल टमाट्याचा टचटचीत टमाट्याचा गुडघ्या एवढा रसरशीत ढीग झाला. आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. टमाट्याचा ढीग तुडवीत आबा नाचायला लागला, बोंबलाय लागला. आबा लाल चिखलात कवराच्या कवर नाचत होता. टमाटाच्या लाल चिखलात आबा कवराच्या कवर नाचत होता. कवराच्या कवर नाचत होता. आत्ता आपण ऐकली लाल चिखल ही कथा. या कथेचे सादरीकरण केले होते श्री शिरीष कुलकर्णी यांनी. आता आपण ऐकणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची यमक दुष्काळी ही कविता. या कवितेचे सादरीकरण करणार आहेत अर्चना होगाडे आणि कवितेचे रेखांकन केलेले आहे श्री रमेश सुर्वे मुंबई यांनी. यमक दुष्काळी ही कुसुमाग्रजांची कविता म्हणजे आपल्या अत्यंत खडतर आयुष्यात जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि कणात ताठ असणाऱ्या स्त्रीत्वाचं अत्यंत भेदक असं चित्रण आहे. इतक्या कमी शब्दात इतकं व्यापकत्व कुसुमाग्रजांसारखा महारथीच देऊ शकतो. माझे गुरुवर्य सुर्वेदादांनी
ह्या कवितेवर रेखांकन करून कुसुमाग्रजांना जी श्रद्धांजली वाहिली त्यासाठी त्यांचे शतशः आभार. यमक दुष्काळीची दाहकता हृदयाला मात्र पाझर फोडत राहते. उन्हात निखारलेली खडी फुटता फुटेना, उन्हात निखारलेली खडी फुटता फुटेना, स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटेना, स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटेना, करंगळीतून गळणार रक्त हटता हटेना, करंगळीतून गळणार रक्त हटता हटेना. बाई फोडतच राहिली, बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली. रसिक हो, साहित्य आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम, या उपक्रमाला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि मनोरंजन मंडळ इचलकरंजी या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. पुढच्या मंगळवारी भेटूया एका नवीन कथा आणि कवितेसह. धन्यवाद.